मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्कंद महापुराण. बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स. असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि माझ्या चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी. तर स्कंद महापुराण हे 18 पुराणांचा समावेश याच्यात आलेला आहे. जो खूप भाग्यवान आहे, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे, त्यालाच हे स्कंद महापुराण ऐकायला मिळेल. तर आता आज आपण स्कंद महापुराणात ऐकूया नारदाकडून दानाची शंका आणि समाधान. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अन्नदानाचा महिमा, सुखसंवाद दान महिमा असं बरेच काही ऐकलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आता नारदाकडून दानशंकाचं समाधान काय आहे तर ते ऐकूया. त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विष्णुप्रिय देवर्षी नारद मुनी अर्जुनास म्हणाले, मी अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत महातपस्वी भृगु ऋषींच्या आश्रमात गेलो. त्या भव्य दिव्य आश्रमाचे काय वर्णन करावे. भृगु ऋषींचा आश्रम हा नर्मदा नदीच्या काठी आहे. नर्मदा नदीचा महिमा अगाध आहे. या नदीचे नुसते नाव घेतले तरीसुद्धा मनुष्याची सर्व महापापे नष्ट होतात. नर्मदेतील मंगल स्नान केल्याने अगणित पुण्याची प्राप्ती होते. मी त्या आश्रमात गेल्यानंतर माझे यथोचित स्वागत केले. सौराष्ट्रामध्ये धर्मवर्मा नामक कर्तव्यदक्ष भूपती राज्य करीत होता. त्याला दानाची महिमा जाणण्याचं होतं. हा महिमा जाणून घेण्यासाठी त्याने अनेक वर्ष उग्र तपश्चर्या केली. त्यानंतर एक दिवशी आकाशवाणी झाली. आकाशवाणीत असा श्लोक सांगितला, द्विहेतू षडाधिष्ठानम षडगगच द्विपाकयुक चतुष्प्रकारम त्रिविधम त्रिनाशम दानमुच्यते. दान हे 2 हेतूसाठी केले जाते. त्याची 6 अधिष्ठाने व 6 अंगे आहेत. 2 परिणाम, 4 प्रकार, 3 भेद व 3 प्रकारचा विनाश आहे असे यामध्ये सांगितले जाते. राजाने या श्लोकाचा सविस्तरपणे अर्थ विचारला, पण आकाशवाणीने काहीच सांगितले नाही. राजाने दवंडी पिटवली की जो कोणी या महान श्लोकाचा अर्थ सांगेल त्यास मी 7 लाख गायी, 7 लाख सुवर्णमुद्रा व 7 गावे इनाम म्हणून देईन. ही दवंडी बघता बघता अनेक गावात पसरली. ही सर्व काही ऐकून अनेक पंडित लोक या महान श्लोकाचा अर्थ सांगण्यासाठी आले, पण सर्वांच्या पदरी निराशा आली. नारद मुनी म्हणाले, मला त्या श्लोकाचा अर्थ येत होता. मी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन राजदरबारात गेलो. त्याने मला बसण्यासाठी यथोचित आसन देऊन आदर सत्कार केला. तो वृद्ध ब्राह्मण नारद मुनी म्हणाला, हे यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत जाणता राजा, आता मी जे काही सांगेन ते शांत चित्ताने ऐक. दानाचे 2 प्रकार आहेत, एक श्रद्धा आणि शक्ती. या 2 गोष्टीमुळे दानाची वृद्धी होते व दानाचा क्षयसुद्धा होतो. मानवी जीवनात श्रद्धेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रद्धा आहे म्हणून तर मानवी जीवन आस्वादी आहे. मनुष्याची श्रद्धा भगवंतावर असते म्हणून तर तो सुखदुःखाचे ओझे पेलवू शकतो. सत्कर्मावर मानवाची श्रद्धा असते. प्रत्येक मनुष्याने आयुष्यभर सत, आचार, विचार आणि उच्चार या 3 गोष्टींवर श्रद्धा ठेवून त्यांचे आचरण केले पाहिजे. श्रद्धा ही सात्विक, राजस, तामस अशा 3 प्रकारची असते. सात्विक श्रद्धेच्या पलीकडे जाऊन भगवंताशी एकरूप झाले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे यथाशक्ती दान केले पाहिजे. दान हे सुद्धा गुप्तपणे करावे तर जास्त फळ मिळते. आपल्या कुटुंबाचे उत्तम रीतीने पालन पोषण करून जे काही शिल्लक राहील त्याचे दान करावे. कुटुंबाचे पालन पोषण न करता जर काही दान केले तर पुण्याची प्राप्ती होत नाही, उलट जास्त पाप भोगावे लागते. आता मी तुम्हाला अधिष्ठानविषयी माहिती सांगतो. दानाची 6 प्रकार आहेत. धर्मदान, अर्थदान, कामदान, लज्जादान, हर्षदान, भयदान. धर्मदान म्हणजे काय? धर्मदान म्हणजे धर्म, अर्थ, काम, लज्जा, आनंद, भय यापैकी मनात कोणतीही इच्छा मनात न ठेवता जे केवळ धर्मबुद्धीने सत्पात्री व्यक्तीस दान दिले जाते त्यास धर्मदान असे म्हणतात. अर्थदान, एखादा हेतू मनात ठेवून प्रसंगानुरूप काही दान जर दिले तर ते अर्थदान म्हटलं जातं. या अर्थदानाचे फळ फक्त लोकीच मिळतं. कामदान म्हणजे काय? स्त्री सुख, मद्यप्राशन, शिकार व जुगार यावेळी ज्यावेळी व्यक्तींना जे काही दिले जाते ते कामदान होय. हे कामदान तामसी वृत्तीचे असते. या दानामध्ये दान घेणारा व दान देणारा दोघंही महापापाचे वाटेकरी असतात. त्या दोघांनाही इहलोकी व परलोकी दुःख भोगावे लागते.
लज्जादान म्हणजे काय? सर्वांच्या देखत याचकाने काही मागितले तर लज्जा खातीर जे काही दिले जाते त्यास लज्जादान असे म्हणतात. हर्षदान, एखादे शुभ कार्य पाहून किंवा शुभ वार्ता ऐकल्यानंतर उत्स्फूर्तपणे जे काही दान दिले जाते ते हर्षदान होय. भयदान, निंदा, नासलती, भविष्यकाळातील अघटित घटना, हिंसा यांचे रक्षण करण्यासाठी भीतीपोटी जे काही दुष्टांना दान देतात ते भयदान होय. मानवी जीवनात ही 6 दान केव्हा तरी येत असतात. आता दानाची 2 फळे आहेत. दान दिल्यामुळे त्यांचे 2 परिणाम होत असतात. ही 2 फळे अनुक्रमी परलोकी व इहलोकीसाठी असतात. श्रेष्ठतम पुरुषांना दान केल्यास त्यांचे फळ परलोकी मिळते. दुष्ट लबाड लोकांना दान दिल्यास त्यांचे फळ फक्त इहलोकीच प्राप्त होते. दानाचे 4 प्रकार आहेत. तर अजून दानाचे कोणते प्रकार आहेत? 4. ध्रुवदान, त्रिकदान, काम्यदान, नैमित्तदान, ध्रुवदान आणि लोकांसाठी जलाशय बांधणे, उद्याने तयार करणे, सामाजिक कार्यासाठी पैसा देणे यास ध्रुवदान असे म्हणतात. त्रिकदान, नित्यनेमाने दररोज जे काही दान केले जाते त्यास त्रिकदान असे म्हणतात. काम्यदान, विजय, सत्ता, संपत्ती, मुले, जी, स्त्री व बळ, ऐश्वर इत्यादी प्राप्तीसाठी जे काही दान दिले जातात त्यास काम्यदान असे म्हणतात. नैमित्तिक दान यांचे 3 प्रकार आहेत. ग्रहक, संक्रांती निमित्ताने जे काही दान दिले जाते त्याला कालपेक्ष नैमित्तिक दान असे म्हणतात. श्राद्ध क्रियेसाठी जे काही दान करतात त्यास क्रियापेक्ष नैमित्तिक दान म्हणतात. संस्कार व विद्या अध्ययन इत्यादी अपेक्षेने जे काही दान देतात त्यास गुणापेक्षा नैमित्तिक दान म्हणतात. दानाचे 3 भेद पुढील प्रमाणे आहेत. गृह, मंदिर, विद्या, जमीन, गाय, वीर, सोने व प्राण या 8 वस्तूंचे दान सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. अन्नदान, उद्यान, कापड, घोडे या 4 वस्तूंचे दान मध्यम मानले जाते. पात्रदाने जसे छत्री, भांडे, दिवे, आसन, दगड, लाकूड, मध, दही या वस्तूचे दान कनिष्ठ होय. दानाचे 3 प्रकार आहेत. दान केल्यानंतर पश्चाताप होणे, अयोग्य व्यक्तीस दान करणे व मनात श्रद्धा नसताना दान करायचे म्हणून करणे असे दान नष्ट होऊन जातो. मनात श्रद्धा नाही आणि फक्त दान करायचे आहेत असे दान दिलेले काहीच फायदा नाही. पश्चाताप, अपात्रता व अश्रद्धा या 3 गोष्टी दाननाशक असतात. दान करून जर पश्चाताप झाला तर असुर दान तुमच्या म्हणजे पदरामध्ये येईल. श्रद्धेशिवाय केलेले दान राक्षसाचे दान मानले जाईल. उद्धटपणे बोलून त्यांचा घोर अपमान करून जर दान केलेस तर पैशाचं दान होय. हे 3 प्रकारचे दान नष्ट होऊन जातात, त्याचे फळ मिळत नाही. दानासंबंधी अद्भुत विचार ऐकल्यानंतर धर्मवर्मा अतिशय आनंदित झाला. धर्मवर्माने मनोमन झाले की कोणीतरी महान व्यक्ती आहे. त्याने मला विचारले की आपण कोण आहात. त्यावेळी माझे सत्य स्वरूप प्रकट केले व देवर्षी नारद मुनी आहे असे मी सांगितले. मग नारद सुखसंवाद सुतनूचा. देवर्षी नारद मुनी श्रीकृष्ण प्रिय अर्जुनास म्हणाले, अशा पद्धतीने दिव्य ज्ञान प्राप्त झालेल्या विद्वानांची परीक्षा घेण्यासाठी मी सर्वत्र मुक्तपणे संचार करीत होतो. जो कोणी माझ्या प्रश्नाचे उत्तर देईल त्याला मी दान करायचे असे ठरवले. ते 12 प्रश्न पुढील प्रमाणे आहेत. तर जो कोणी माझ्या या 12 प्रश्नांचं उत्तर देईल त्यांना मी दान करायचं ठरवले होते. मग पहिले दान 12 प्रश्न कोणते कोणते आहेत? तर पहिला प्रश्न, मातृका कोण जाणतो? मातृका किती प्रकारची असते? यातील अक्षरे कशी असतात? दुसरा प्रश्न, 25 वस्तूंनी बनलेले घर चांगल्या पद्धतीने जाणारा द्विज कोणास म्हणावे? तिसरा प्रश्न, बहुरूप स्त्रीला एकरूप स्त्री बनवण्याची अद्भुत कला कोणाला माहीत आहे? चौथा प्रश्न, या संसारात निवास करणारा कोणता पुरुष विचित्र कथाबंध जाणतो? पाचवा प्रश्न, समुद्रामधील भयंकर मगर जाणणारा स्वाध्यायशील द्विज कोणास म्हणावे? सहावा प्रश्न, 8 प्रकारचे ब्राह्मणत्व माहीत असलेला श्रेष्ठतम ब्राह्मण कोणास म्हणावे? सातवा प्रश्न, 4 युगाचे मूळ दिवस कोणाला सांगता येतील? 8वा प्रश्न, 14 मनूचे मूळ दिवसाचे दिव्य गान कोणास आहे? 9वा प्रश्न, कोणत्या पवित्र दिवशी भगवान सूर्यनारायण सर्वप्रथम रथावर आरूढ झालेले आहेत? 10वा प्रश्न, कृष्ण सर्पाप्रमाणे सर्व प्राणी मात्रास उद्विग्न करण्यास कोण जाणू शकतो? 11वा प्रश्न, या महाभयंकर भ्रमरूपी संसारात सर्वाधिक दक्ष असा कोण आहे? 12वा प्रश्न, 2 मार्ग जाणून त्यांची माहिती सांगणारा ब्राह्मण कोणास म्हणावे? मला या 12 प्रश्नांची उत्तरे एका बालकाने दिली. त्या बालकाला नाव सुतनू होते. त्याने पुढील उत्तरे संपूर्ण माझी दिली. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे होतं
मातृका कोण जाणतो? मातृका, पहिला प्रश्न काय होता? मातृका कोण जाणतो? मातृका किती प्रकारची आहे? यातील अक्षरे कशी असतात? मग त्या बालकाने प्रश्नाचं उत्तर दिलं. मातृकामध्ये एकूण 52 अक्षरे आहेत. यामधील सर्वप्रथम अक्षर ओंकार आहे. याशिवाय 14 स्वर, 33 व्यंजने, अनुस्वार, विसर्ग, जिह्वाला, मुलेयू, उपाधिन्य अशा प्रकारे एकूण 52 मातृका वर्ण मानले जातात. आता मी तुम्हाला त्याची कथा सांगतो. फार वर्षापूर्वी मिथिला नगरीमध्ये कौमुद नामक एक श्रेष्ठतम द्विज निवास करीत होता. त्या विद्वान ब्राह्मणाने या पृथ्वी लोकावरील सर्व विद्येचे अध्ययन केले होते. 31,000 वर्ष ते अध्ययन करीत होता. आपल्या आयुष्यातील एक क्षणही वाया न घालवता त्याने शारदा मातेची कृपा प्राप्त केली होती. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर एका सुबद्ध सुशील कन्येबरोबर त्या ब्राह्मणाचा शुभ विवाह झाला. कालांतराने नवदाम्पत्यास एक पुत्ररत्न प्राप्त झाले. या बालकाने पण मातृकाचाच अभ्यास केला. एके दिवशी वडील त्याला म्हणाले, बाळा, फक्त मातृकाचा अभ्यास करून काय उपयोग? माझ्यासारख्या सर्व प्रकारच्या विद्या तुला अवगत पाहिजे. त्यावर बालकाने नकार दिला आणि वडील म्हणाले, अरे बाळ, तू इतर विषयांचा अभ्यास केला तर मी तुला खाऊ देईन. तो बालक म्हणाला, पिताश्री, विद्यार्जन हे पोटासाठी करायचे नसते. तो बालक म्हणाला, पिताश्री, विद्यार्जन हे पोटासाठी करायचे नसले तर आपले जीवन सार्थकी लावण्यासाठी विद्यार्जन करायचे असते. भाकरी विद्यार्जन करणारा मूर्ख होय. आपण 31,000 वर्ष अनेक विद्यांचे अध्ययन केले, पण आपल्या मनात अनेक शंका व भ्रम असतील. नुसत्या शब्दातिक ज्ञानास काहीही उपयोग नाही. आता मी जे काही सांगतो ते शांत चित्ताने ऐकावे. ओंकारमधील ओंकार हा विश्वनिर्माता ब्रह्मदेव, उकार श्रीपती विष्णूचे तर मकार शंभूचे प्रतीक आहे. ओंकाराचे वर्णन करता अनेक ग्रंथांनी मौन व्रत धारण केले होते. अ आकारापासून ओ कारपर्यंत जे 14 स्वर आहेत ते 14 स्वर मनुस्वरूप आहेत. तर 14 स्वर कोणते आहेत? मनुस्वरूप. पहिले स्वयंभू, दुसरे स्वरोचिष, तिसरे औतम, चौथे रैवत, पाचवे तामस, 6वे चासूष, 7वे वैवस्त, 8वे सावर्णी, 9वे ब्रह्म सावर्णी, 10वे रुद्र सावर्णी, 11वे दक्ष सावर्णी, 12वे धर्म सावर्णी, 13वे रोज, 14वे भोत्त. क पासून ह पर्यंत 33 देवी देवता आहेत. यामध्ये क पासून ई पर्यंत 12 आदित्य आहे. ड पासून ब पर्यंत जी अक्षरे आहेत ती 11 रुद्र आहेत. भ पासून श पर्यंत अष्टवसू आहेत. स ह ही 2 अक्षरे अश्विनी कुमार म्हणून ओळखली जातात. अनुस्वार, विसर्ग, जिह्वाल, मुलेय, उपधिनीय ही 4 अक्षरे जरायुज, अंडज, स्वदज, उद्भिज नामक 4 प्रकारचे जीव म्हणून ओळखले जातात. जो मनुष्य या देवतांना शरण जाऊन कर्म करतो तो सदाशिव स्वरूपात विलीन होतो. जो कोणी मन, वाणी, क्रियाद्वारा देवदेवतांचे भजन करतो त्याला मुक्तीची प्राप्ती होते. जो मनुष्य जन्मास येऊन सुद्धा भगवंताचे भजन पूजन करत नाही तो मूर्ख असा राहतो आणि 7 जन्मापर्यंत सुद्धा मूर्ख राहतो. आता दुसऱ्याचे प्रश्न उत्तर पुढील प्रमाणे आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 25 वस्तूंनी बनवलेले घर चांगल्या पद्धतीने जाणणारा द्विज कोणास म्हणावे? आता पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचकमेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, 5 विषय, मन, बुद्धी, अहंकार, प्रकृती, पुरुष ही 25 तत्व आहेत. या महान 25 तत्वांनी बनलेल्या शरीरास या पद्धतीने जो तत्व जाणतो त्याला महान कल्याणमयी भगवंताची प्राप्ती होते. एकदा का भगवंताची प्राप्ती झाली की त्याचा अनमोल नरदेह सार्थक होतो. तर 25 कोणती आहेत की एका घरामध्ये 25. दुसऱ्या प्रश्नाचा आहे की 25 वस्तूंनी बनवलेले घर कोणते आहे? तर 25 वस्तूंनी बनवलेले घर हे मानव शरीर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, बहुरूप स्त्रीला एकरूप स्त्री बनवण्याची अद्भुत कला कोणाला माहिती आहे? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, वेदांतात जाणणारे लोक बुद्धीला अनेक रूपं धारण करणारी स्त्री म्हणतात. ती स्त्री अनेक विषयाचे सेवन करीत असल्यामुळे नानाविध रूपे धारण करते. पण ज्यावेळी एकट्या धर्माचा जेव्हा हिच्याबरोबर संयोग होतो त्यावेळी ती अनेक रूपा असून सुद्धा एक रूपा होते. जो कोणी हे तत्व जाणतो तो कधी सुद्धा नरक यातना भोगत नाही. चौथ्या प्रश्नाचे उत्तर, या संसारात निवास करणारा कोणता पुरुष विचित्र कथाबंध आहे? विद्वान ऋषी मुनी न सांगितलेले देवदेवताचा स्वीकार न करणारे जे वचन असतात त्याला विद्वान लोक विचित्र कथाबंध असे म्हणतात. कामयुक्त वचन हे वरील प्रकारात मोडते. असे वचन ऐकणे न मानणे अयोग्य होते. 5वा प्रश्न, समुद्रामधील भयंकर मगर जाणणारा स्वाध्यायशील द्विज कोणास म्हणावे?
या भवसागरात लोभामुळे सर्वत्र गोंधळ होतो. लोभामुळे अनेक स्त्री पुरुष मृत्यूनंतर नरक यातना भोगतात. लोभ हेच सर्व पापांचे मूळ आहे. या विचित्र लोभामुळे मनात वाईट कामना येतात. माया, मोह, दुसऱ्यांच्या धनाबद्दल आसक्ती, अविद्या व मूढता निर्माण होते. परधन व परस्त्रीच्या आसक्तीने अनेक पुरुषाचा अधिपात झालेला असतो. परधन हे माती समान मानावे तर परस्त्री ही माते समान मानावी. लोभामुळे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर महाशत्रू येतात. सज्जन मनुष्याने लोभी मनुष्यापासून सदैव दूर राहावे. लोभी मनुष्य हा वरवर गोड बोलत असतो, पण त्याच्या मनात अनेक कारस्थाने सुरू असतात. लोभी मनुष्य आपल्या कुटुंबाबरोबर पण विचित्र पद्धतीने वागत असतो. लोभाचा जर त्याग केला तर स्वर्ग सुख मिळते असे अनेक लोकांनी सांगितले आहे. आता 6व्या प्रश्नाचं उत्तर. 8 प्रकारचे ब्राह्मणत्व माहीत असलेला श्रेष्ठत्व ब्राह्मण कोणास म्हणावे? 8 प्रकारचे. आता 6व्या प्रश्नाचे उत्तर. मात्र, ब्राह्मण, क्षत्रिय, अनुचान, भरुण, ऋषी, कल्पऋषी, मुनी हे 8 भेदांचे श्रुती ग्रंथात वर्णन केलेले आहे. जो मनुष्य नावापुरतात ब्राह्मण कुळात जन्मला आहे, ब्राह्मण कुळात जन्मास येऊन सुद्धा ज्याची मुंज झाली नाही, जो वैदिक क्रियाहीन आहे, त्याला मात्र असे संबोधले जाते. व्यक्तीचा स्वतःचा स्वार्थ न पाहता जो कोणी आयुष्यभर सत आचार विचार उच्चाराचे पालन करतो त्याला ब्राह्मण असे म्हणतात. जो वेदांताच्या एका शाखेची कल्प व षडग समवेत शास्त्रोक्त रीतीने पठन करतो व अनेक षटकर्म करतो त्याला क्षत्रिय म्हणतात. जो उत्तम रीतीने वेद ज्ञान जाणतो, जो पुण्यवान, अंतकरण शुद्ध असणारा श्रेष्ठतम क्षत्रिय विद्यार्थ्यांना शिकवतो, जो स्वतःहून विद्या असतो त्यास अनुचान असे म्हणतात. अनुचान ब्राह्मणाच्या ठिकाणी असलेले सर्व गुण ज्याच्या ठिकाणी आहेत तो यज्ञ याग स्वाध्याय करतो. जो यज्ञनिष्ठ अन्नाचे सेवन करतो अशा जितेंद्रिय ब्राह्मणास भुरून असे म्हणतात. वैदिक आणि लौकिक विषयाचे अज्ञान ज्याला आहे व मन इंद्रियावर ज्याचा ताबा आहे, ज्याचा सदैव आश्रमात निवास असतो त्याला ऋषिकल्प असे म्हणतात. ब्रह्मचर्याचे पालन, नित्यनेमाने भोजन करणाऱ्या, कोणत्याही विषयाबद्दल संदेह नसलेल्या, श्राप अनुग्रह करण्यास समर्थ असलेल्या सत्यप्रज्ञित ब्राह्मणास ऋषी म्हणून संबोधतात. आता 7व्या प्रश्नाचे उत्तर. 4 युगांचे मूळ दिवस कोणाला म्हणतात? तर कार्तिक शुक्ल नवमी ही सत्ययुगाची आरंभ तिथी आहे. वैशाख शुक्ल तृतीया ही त्रेतायुगाची आरंभ तिथी आहे. माघ अमावस्या ही द्वापर युगाची आरंभ तिथी आहे. भाद्रपद कृष्ण त्रयोदशी ही कलयुगाची आरंभ तिथी म्हणून ओळखली जाते. या तिथीस केलेले दान, होम हवन अक्षय मानले जाते. प्रत्येक युगात 100 वर्ष दान करून जे फळ मिळते तर हे फक्त या तिथींवर दान केल्याने आपल्याला याचे फळ युगानुयुग मिळत राहते आणि प्रारंभ तिथीस दान केल्याने हे फळ आपल्याला प्राप्त होते. आता 8व्या प्रश्नाचं उत्तर. 14 मनूचे मूळ दिवसाचे दिव्य ज्ञान कोणास म्हटले आहे? तर अश्विन शुक्ल नवमी, कार्तिक द्वादशी, चैत्र भाद्रपद तृतीया, फाल्गुन अमावस्या, पौष एकादशी, आषाढीतील दशमी, माघ महिन्यातील सप्तमी, श्रावण कृष्ण अष्टमी, आषाढ पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, फाल्गुन चैत्र, ज्येष्ठ मासातील पौर्णिमा या मन्वंतराची प्रारंभ तिथी आहे. या सर्व तिथी दान पुण्य अतिशय महत्त्वाच्या आहेत. या तिथींवर दान पुण्य केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते. 9व्या प्रश्नाचं उत्तर. कोणत्या पवित्र दिवशी भगवान सूर्यनारायण सर्वप्रथम रथावर आरूढ होतात? माघ महिन्यातील सप्तमी सूर्यनारायण सर्वप्रथम रथावर आरूढ होतात. त्याला रथसप्तमी असे म्हणतात. रथसप्तमीस केलेला महायज्ञ व दान अक्षय फळाची प्राप्ती होते. हे दान सर्व प्रकारचे दारिद्र्य व दुःख यांचा नाश करते. म्हणून भगवान सूर्यनारायणास प्रसन्न करण्यासाठी रथसप्तमी ही तिथी अतिशय महत्त्वाची आहे. 10व्या प्रश्नाचं उत्तर. कृष्ण सर्पाप्रमाणे व प्राणी मात्रास उद्गीन करण्यास कोण जाणू शकतो? जो सदैव दुसऱ्याकडे मदतीची याचना करत असतो त्याला स्वर्गाचा उपभोग घेता येत नाही. असा महापापी मनुष्य सर्व प्राणीमात्रांना त्रास देत असल्यामुळे त्याची नरकात रवानगी होते. आता 11व्या प्रश्नाचं उत्तर. या महाभयंकर भ्रमरूपी संसारात सर्वाधिक दक्ष असा कोण आहे? तर 11व्या प्रश्नाचं उत्तर. मनुष्याने आपल्या आयुष्यभरात निदान एकदा तरी विचार करावा की आपल्याला कोणती पुण्यकर्म करायची आहेत. या पुण्यकर्मामुळे आपल्याला मृत्यूनंतर कोणता लोक प्राप्त होईल. जो कोणी याचा सारासार विचार करून त्या पद्धतीने नियोजनपूर्वक वागतात त्यांना महाज्ञानी लोक दक्ष किंवा चतुर्शिनी मनी असे म्हणतात. मानवास आपल्या उद्धार कसा सांगता येईल हे पाहणे आवश्यक आहे.
12व्या प्रश्नाचं उत्तर, 2 मार्ग जाणून त्यांची माहिती सांगणारा ब्राह्मण कोणास म्हणावे? विद्वान लोकांनी अर्ची व धूम असे 2 मार्ग सांगितले आहेत. अर्ची मार्गाने जाणाऱ्यास महान मोक्षाची प्राप्ती होते व जे धूम मार्गाने जातात ते जीव स्वर्ग सुख भोगून पुन्हा पृथ्वी तलावावर जन्म घेतात. या 2 मार्गाशिवाय जो अशास्त्रीय मार्ग आहे त्यास पाखड असे म्हणतात. जो कोणी देवदेवतांना मनुने सांगितलेल्या धर्मातील मानित नाही त्याला अर्ची किंवा धूम यांची प्राप्ती होत नाही. जो कोणी या 12 प्रश्नांचे प्रश्न पण वाचतात, ऐकतात किंवा कोणाला सांगतात किंवा ऐकतात तर त्याला दीर्घकाळपर्यंत वैकुंठ लोकची प्राप्ती होते आणि दुःख दारिद्र्य त्याच्या जीवनातून सदैव दूर होते. जो कोणी या 12 प्रश्नांचे आशय स्कंद महापुराणातील फक्त कथा श्रवण करून घेतात तरी पण त्यांच्या जन्माचे सार्थक होऊन जाते. तर असे या स्कंद महापुराणातील 12 प्रश्नांची उत्तरे होती तर मी ते तुम्हाला सांगितली. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ह्या 12 प्रश्नांची उत्तरे आवडली असतील. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. जय श्री महाकाल.